तर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे पॉवरफुल अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या संस्थेचे संचालक सन्माननीय खरात सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय शंकर पाटील खेमनर, सन्माननीय लक्ष्मणांना कुटे साहेब, सन्माननीय शिंदे साहेब, सन्माननीय संजय वरपे सर, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, आमचे मित्र सन्माननीय खेमनर सर, आपल्या उपमुख्याध्यापिका सन्माननीय दिघे मॅडम, पर्यवेक्षक आमचे मित्र सन्माननीय देशमुख सर, सन्माननीय दिघे सर, सन्माननीय रणशूर मॅडम, शिक्षक प्रतिनिधी सन्माननीय अशोक गुंजाळ सर, सन्माननीय देशमुख मॅडम, सन्माननीय रहाणे सर, शिक्षकेतर प्रतिनिधी, या ठिकाणी उपस्थित सगळे भाऊ आणि बहिणी, खरं म्हणजे अशा कार्यक्रमाला आलं खरंच सर, असं वाटतं आपल्याला 3 तोंड असायला पाहिजे होती दत्तासारखी. म्हणजे एका तोंडाने शिक्षकांसाठी बोलता येईल, एका तोंडाने मुलांसाठी बोलता येईल आणि एका तोंडाने पालकांसाठी बोलता येईल. आमचे मित्र रहाणे सर आहेत, पुढे भरपूर गाडेकर सर आहेत, सगळेच ओळखीचे आहेत. आवटी सर आहेत, इकडं गायकर सर आहेत, रवींद्र आबंद सर आहेत, खूप सारे लोक माझ्या सगळे ओळखीचे आहेत आणि तुम्ही पण ओळखीचेच आहेत. कारण तासभर आता आपण एकमेकाला बघतोय बघा, आणि खूप भाषणं तुम्ही शांतपणे ऐकताय. खरं तर आता पारितोषिक वितरण कार्यक्रमाला जायची सुद्धा भीती वाटते आणि भाषण करायचं म्हटलं की आणखी भीती वाटते. मला तर मुलांसमोर बोलायची खूप भीती वाटते. 30 वर्ष झाली मी मुलांसमोर बोलतोय, तरी सुद्धा मुलांची भीती वाटते. कारण दरवेळेला मुलांची कल्पकता काही वेगळीच असते. म्हणजे एका मुलाने आपल्या बापालाच प्रश्न विचारला, दादा बाप हुशार असतो का मुलगा? त्याचा बाप म्हटला कशाला कमीपणा घ्यायचा. तो म्हटला बाप हुशार असतो. वर्ग पटकन आपल्या बापाला म्हटलं, मग सांगा बरं, अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला का त्याच्या बापाने लावला? म्हणजे मुलं बापाला सुद्धा बोलू देत नाही. आम्ही 8वीला होतो, आमच्या 8वीच्या वर्गामध्ये गणिताचा तास चालू होता आणि छानपैकी आमचे गणिताचे सर आम्हाला समीकरण समजावून सांगत होते. एक एक स्टेप, जसं वीरेश नवले सर तुम्हाला समजावून सांगतात शरद नवले सर स्कॉलरशिपमध्ये, तसं आमच्या 8वीच्या वर्गामध्ये मस्तपैकी गणित सोडवायचं काम चाललेलं होतं. आमचे सर अगदी मनापासून एखाद्या बुवाचं कीर्तन ऐकावं असा शांत वर्ग, प्रसन्नपणे सर ते गणित समजावून सांगतायत. समीकरणाची एक एक पायरी सोडवत सर पुढे पुढे चाललेले. सगळा वर्ग सरांच्या शिकविण्याकडे जीवाचा कान करून ध्यान देतोय. आणि त्याच वेळेला आमच्या वर्गामध्ये आमचा एक मित्र होता वामने नावाचा, त्याचं मात्र सरांच्या शिकविण्याकडे लक्ष नव्हतं आणि मग सर चिडले. परंतु सरांना वाटलं की आत्ताच लक्ष देईल, मग लक्ष देईल. सरांनी थोडी सुधारण्याची संधी दिली, परंतु समीकरण शेवटच्या पायरीपर्यंत यायला लागलं. पण आमचा मित्र वामनेने त्याचं कोपऱ्यातलं लक्ष काही फळ्याकडे आणलं नाही आणि मग शेवटी सर चिडले, वैतागले. ते समीकरणाचं बोलत वामण्याच्या बेंच पर्यंत गेले. वामण्याचा असा कान पिरगाळला, त्याला उठून बेंचवरती उभा केला. म्हटले काय चाललंय वामण्या, मी एवढं छान समीकरण समजावून सांगतोय, सगळा वर्ग जीवाचा कान करून माझं ऐकतोय, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे, तुझं लक्ष कुठे आहे, कुठं बघतोस तू? वामने म्हटलं काय नाही सर, वर्गाच्या कोपऱ्यात बघतोय. सर म्हटले काय चाललंय कोपऱ्यात? काय कोपऱ्यात? तो म्हटलं काय नाही, चिमणीचं घरट आहे. सर म्हटले काय चाललंय घरट्यात? तो म्हटलं काय नाही, चिमणीनं अंड घातलंय. मग सर म्हटले त्याच्यात काय एवढं विशेष? तो पटकन सरांना म्हटलं मग तुम्ही घालून दाखवा बरं एक अंड. म्हणजे मुलं एवढी हुशार असतात की ते शिक्षकांना सुद्धा बोलू देत नाही. अशा मुलांसमोर भाषण करायचं, त्याच्यामुळं मला नेहमी भीती वाटत असते. एकदा छान बसा, मस्तपैकी छान बसायचं. हे बसणं ज्याला चांगलं जमतं ना, त्याचं नवीन वर्ष 2026 चांगलं जातं. 2026 चांगलं जाण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक 5 इंग्लिश वाक्य मी सांगतो. माझ्या पाठीमागे बोला. आता तुम्हाला पाठीमागे बोलायची सवय झालेलीच आहे. आय एम द बेस्ट बोला. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी,
God is always with me. I am winner. I am winner. I am winner. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट राहिली बरं का, मी कधी बक्षीस मिळालेल्या लोकांचं अभिनंदन करत नाही. का? कारण आम्हालाच कधी मिळत नव्हते. त्याच्यामुळे आमची पार्टी वेगळी. ज्यांना बक्षीस मिळत नाही त्या पार्टीचा मी. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा अभिनंदन करत असतो ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचं. कारण त्यांनी माघार घेतली. ते जर पुढे आले असते तर मग ज्यांना आता बक्षिसं मिळाली त्यांचा नंबरच लागला नसता. म्हणून आपण सगळेजण आता एका वेगळ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. बघा, आपल्या सगळ्यांना सरांनी सांगितलं की झाडावरती प्रेम करा, पुस्तकांवरती प्रेम करा. पण लोकांनी वेगळं ऐकलंय सध्या. झाडांवरती प्रेम नाही करत, झाडांच्या आड जाऊन प्रेम करतात लोक. त्याच्यामुळं वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि पुस्तकांवर प्रेम करणारे लोक तर आता संपतच चालले. पुस्तकं भरपूर आहेत. आता पुण्याला बघा बुक फेस्ट झाला, 5 कोटी रुपयांची पुस्तकं विकली गेली. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य खूप आवडतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अंगात फाटका सदरा असला तरी चालेल, अंगात फाटका सदरा असला तरी चालेल, पण हातामध्ये नवं कोरं पुस्तक असलं पाहिजे. कारण ज्याच्या हातामध्ये पुस्तक आहे मित्रांनो, त्याचं मस्तक कुणाच्याही पुढे नतमस्तक होत नाही. ते चांगल्या पद्धतीनं जिथं टेकवायला पाहिजे तिथं टेकवलं जातं. म्हणून आपलं मस्तक मजबूत करणं. सरांनी मगाशी सांगितलं की देवाने आपल्याला कान दिले, देवाने आपल्याला डोळे दिले, पण असंच असं आपलं शरीर जर बनवायचं असेल, सायंटिस्ट लोकांनी ते बनवलं प्रयोगशाळेमध्ये आपलं शरीर, तर आपली ह्युमन बॉडी जी आहे ती अशीच्या अशी जर बनवायची असेल तर बनवता येते. खर्च किती येतो? 12,500 कोटी रुपये. सर, आपल्या सगळ्यांना आपण म्हणतो मी गरीब आहे, मी बुटका आहे, मला इंग्लिश येत नाही, मी काळा आहे, हे आपल्या डोक्यातले समज असतात. पण आपल्या सगळ्यांना 12,500 कोटींचं शरीर देवाने दिलेलं आहे. मी नेहमी म्हणत असतो आपल्या सगळ्यांना, गरीब असो की श्रीमंत, तुम्हाला एका आठवड्याला 168 तास प्रत्येकाला मिळतात, 24 तास प्रत्येकाला मिळतात आणि 86,400 सेकंद रोज देव प्रत्येकाला देतो. गरीबाला देतो, श्रीमंताला देतो. फक्त प्रश्न इतकाच असतो की मिळालेल्या वेळेचा आणि दिलेल्या शक्तीचं युटिलायझेशन आपण जीवनामध्ये कसं करतो ते महत्वाचं असतं. हल्ली आपल्या सगळ्यांना बघायची सवय लागली, त्याच्यामुळे ऐकायची सवय सुद्धा संपत चालली. पण कान आणि मन याचा सुद्धा फार जवळचा संबंध असतो. काही चांगलं कानावर जेव्हा पडतं तेव्हा कानात कान तयार झाले की माणसाचं मन तयार होत असतं. आणि तुम्ही भाग्यवान मित्रांनो की तुमच्या शाळेमध्ये आता SM सरांनी सांगितलं त्यांच्या अहवालामध्ये की 2000 पेक्षा जास्त मुलं तुमच्या शाळेमध्ये शिकतायत. म्हणजे तुम्ही इतके लकी आहे. एखादा मुलगा आहे त्याच्या शाळेमध्ये 100 मुलं शिकतायत. त्या 100 मुलाच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला फक्त 99 मित्र मिळतील. पण तुम्ही इतके लकी आहे की तुम्हाला एका दिवशी तुम्ही सह्याद्री शाळेत प्रवेश घेतला की तुम्हाला 1999 मित्र मिळतात. फक्त आपली मैत्री जोडायची तयारी पाहिजे. आपल्याला तेवढे मित्र मैत्रिणी मिळतात. आणि म्हणून हे सगळे आपल्या जीवनामध्ये श्रीमंती असते. माणसं आपल्या जीवनामध्ये येणं ही एक श्रीमंती असते. आणि ही श्रीमंती मिळवण्यासाठी सरांनी सांगितलं की कोणी आपल्यावर हसेल, परंतु हिंदीमध्ये एक छान वाक्य आहे, जिस जिस पर जग हसा, जिस जिस पर जग हसा है उसने ही इतिहास रचा है. इतिहास रचायचा असेल जीवनामध्ये तर सावित्रीबाईंना सुद्धा, महात्मा फुलेंना सुद्धा घरच्यांनी पण हाकललं घरून, वडिलांनी पण घरी राहायला ठेवलं नाही त्यांना की तुम्ही मुलींच्या शाळेचं काम करताय. सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना गोविंदराव फुलेंनी घरातून काढून दिलं आणि ते कुठे राहिले? उस्मान शेख नावाच्या माणसाच्या घरी. म्हणजे बघा, स्वतःच्या घरच्यांनीच त्यांना शाळेच्या कामासाठी विरोध केला. आणि मुलींनो, आपण सगळ्यांनी, आज मी माझ्या शाळेमधल्या मुलींना सुद्धा सांगितलं की म्हटलं असा हात करायचा आणि सकाळी अंथरुणातून उठलं की पहिलं एक वाक्य बोलायचं, मी खूप शिकणार, मी खूप शिकणार, मी खूप शिकणार. हे जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपल्या मनाला आपण कमांड देत असतो की मी खूप शिकणार आहे आणि तुम्हाला शिकायचंय. बघा,
मुलींनी सगळ्यात चांगली श्रद्धांजली किंवा सगळ्यात चांगली आदरांजली किंवा मला वाटतं सगळ्यात चांगली सावित्रीबाई फुले यांची जयंती कोणती आहे? तर मुलींनी, प्रत्येक मुलीने ठरवलं फोटोला हार घालणं, जय जयकार करणं या फॉर्मॅलिटी चालूच राहतील, परंतु आपल्या प्रत्येक मुलीने ठरवलं पाहिजे की मी खूप शिकणार. ही खरी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि ते समजून घेणं, त्याच्यासाठी हे कार्यक्रम असतात. पाहुण्यांची भाषणं होतात, आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून त्या सगळ्या गोष्टींकडे बघतो, परंतु या सगळ्या वातावरणातून आपण वेळ द्यायला पाहिजे. आज लोक ज्या गोष्टीपासून सांभाळून राहायला पाहिजे पाटील, त्या गोष्टीपासून सांभाळून राहत नाही आणि ज्या गोष्टींपासून सांभाळून नाही राहायला पाहिजे त्यांच्यापासून सांभाळून राहतात. बरेच लोकांना ना शाळेत बोलवतात, शाळेत येत नाही. बरेच जण विचारतात शाळा म्हणजे काय? खेमनर सर, मी नेहमी सांगत असतो की शाळा म्हणजे काय? शाळा म्हणजे उद्याचं तुमचं आमचं गाव आहे. उद्याचं संगमनेर म्हणजे आज तुम्ही म्हणजे उद्याचं गाव, उद्याचा देश, उद्याचं राष्ट्र आणि उद्याचं विश्व शाळेमध्ये घडत असतं. आणि म्हणून ढाबा काय तुमचे बाहेर वगैरे याच्यापासून खरं सांभाळून राहायला पाहिजे. पण तिकडं लोक स्वतःहून जातात, पण शाळेत कॉलेजमध्ये मात्र बोलावल्यावर तरी येत नाहीत. म्हणून ज्या गोष्टींपासून सांभाळून राहायला पाहिजे त्या गोष्टींपासून सांभाळून राहिलं पाहिजे आणि ज्या गोष्टींकडे जायला पाहिजे त्या गोष्टींकडे खऱ्या अर्थाने जायला पाहिजे. आणि आपल्या पालकांना सुद्धा या निमित्तानं धन्यवाद देईल की आपण सगळेजण या ठिकाणी आलात. मी अधिक काही बोलणार नाही मित्रांनो, परंतु तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा की पारितोषिक आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा एक प्रेरणा मिळत असते. आणि जीवनामध्ये सगळं असू द्या, एखादा माणूस खूप श्रीमंत, एखादा माणूस खूप मशहूर आहे, त्याला खूप मान आहे दुनियेमध्ये, परंतु त्याला समजा मोठा नोबेल प्राइज मिळालं एखाद्या माणसाला आणि त्याला जर घरी आल्यानंतर त्याचं कोणी अभिनंदन केलं नाही किंवा वाटेत भेटल्यावर कोणी अभिनंदन केलं नाही तर नोबेल प्राइज भेटलं तरी त्याला आनंद होणार नाही. म्हणून बक्षीस हे छोटंच असतं आणि छोट्या बक्षिसाने सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा मोठ्या बक्षिसांपर्यंत आपल्याला जाता येतं. तुम्हाला आता हे छोटं बक्षीस मिळेल, बक्षीस खऱ्या अर्थाने आता हे तुम्हाला समजावं म्हणून मी छोटं मोठं म्हणतोय. बक्षीस हे छोटं नसतं, बक्षीस हे मोठं नसतं. आईला असं म्हणता येतं का आई छोटी आहे आई मोठी आहे? नाही, आई ग्रेट आहे असं म्हणता येतं. तसं बक्षीस हे बक्षीस असतं. पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय की या छोट्या बक्षिसापासून तुम्हाला नोबेलकडे जायचंय. नोबेल प्राइज पर्यंत जाण्याची सुरुवात हे आपलं स्टेज असतं. आणि म्हणून तुमच्या शाळेचं, तुमच्या व्यवस्थापनाचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. बरेच मुलं हल्ली आई वडिलांचा सुद्धा मान ठेवत नाही. बऱ्याचदा आपण बघतोय की आई वडील हे फक्त आता एटीएम झालेले आहेत. ते फक्त आपल्याला पैसे पुरवतात. चालतं बोलतं एटीएम म्हणजे बाप, पण चालतं बोलतं एटीएम म्हणजे आई झाली. आणि त्यांना पण असं वाटतं की आपण मुलांना पैसे दिले की आपण आपली जबाबदारी निभावली, मग मी माझं व्हॉट्सअप आणि तू तुझं व्हॉट्सअप बघायला मोकळं, अशी सध्या सगळी परिस्थिती झालेली आहे. मी माझं व्हॉट्सअप बघतो, तू तुझं व्हॉट्सअप बघ आणि दुनियेत काय व्हायचं ते होऊ दे ना आपल्या घराचं काय वाटोळं व्हायचं ते होऊ दे, अशी सगळी परिस्थिती बघा. सोशल मीडियापासून दूर राहण्याचा आता जपानमध्ये कायदा केलाय मुलांसाठी. मुलांना मोबाईलची बंदी केली जपानमध्ये. नॉर्वेमध्ये मुलींना जसं स्वयंपाक आपल्याकडे शिकवला जातो, नॉर्वेमध्ये कपड्यांच्या घड्या घालायला, भांडी साफ करायला आणि स्वयंपाकाचं शिक्षण नॉर्वेच्या शाळांमध्ये दिलं जात आहे. अजून आपण पुस्तकी शिक्षणातच अडकून पडलेलो आपण सगळेजण. म्हणून बघा जगामध्ये सगळ्यात जास्त दुःखी कोण आहे? शिकलेली माणसं आहे. जगात सगळ्यात जास्त करप्शन कोण करते? शिकलेली माणसं करतायत. हार्ट अटॅकने सगळ्यात जास्त कोण मरते? शिकलेली माणसं आहे. बीपी वाले सगळ्यात जास्त कोण आहे? शिकलेली माणसं आहे. शुगर पेशंट सगळ्यात जास्त कोण आहे? शिकलेली माणसं आहे. दुनियेमध्ये सगळ्यात जास्त जगाला पिडायचं काम कोण करतंय? शिकलेली माणसं आहे. आणि जगामध्ये सगळ्यात चक्रम छापसारखं कोण फिरतंय? शिकलेली माणसं आहे. तुम्हाला सांगतो, 4 जर चक्रम छाप माणसं भेटली ना, 4 जर शिकलेली माणसं भेटली ना, त्याच्यात 5 चक्रम असतात. तुम्ही म्हणाल गणित कुठून आणलं हे? 4 मध्ये 5, एक डबल चक्रम असते त्याच्यातलं. त्याच्यामुळे शिक्षण आपलं कोणत्या दिशेने चाललंय याचा सुद्धा विचार मला वाटतं अशा प्रसंगी जरूर केला पाहिजे. शिक्षणाचं नेमकं आपल्या गमत काय, शिक्षणाचा हेतू काय, आणि म्हणून जीवनासाठी शिक्षण. खरा सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलं की जीवनासाठी शिक्षण. मला एक इंग्रजी सुवचन खूप आवडतं सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं. ते म्हणतात
मॅन कॅन फ्लाय इन द स्काय लाईक अ बर्ड, मॅन कॅन फ्लाय इन द स्काय लाईक अ बर्ड, मॅन कॅन स्विम इन द पॉन्ड लाईक अ फिश, बट मॅन कॅनॉट वॉक ऑन द एस रोड लाईक अ मॅन. माणूस पक्षाप्रमाणे आकाशामध्ये आसमान भरारी घेऊ शकतो, माणूस माशाप्रमाणे पाण्यामध्ये पोहू शकतो, पण माणूस माणसासारखा वागत नाही. आणि म्हणून मुलींना मजबूत बनवणं, मुलांना प्रेमळ बनवणं आणि दोघांनाही माणूस बनवणं ही माझी शिक्षणाची सोपी व्याख्या आहे. आपल्याला सगळ्यांना कशासाठी शिकायचंय? आता तुम्हाला सांगतो, 2023चा UPSCचा रिझल्ट लागला. 2023च्या UPSCच्या रिझल्ट मध्ये 227 लोक फक्त, 923 लोक फक्त सिलेक्ट झाले UPSCला. बसले होते सर 16 लाख. कॉम्पिटिशन प्रचंड तगडी आहे. तुम्हाला सांगतो, नीटला MBBSच्या जागा असतात फक्त 96,000 अख्ख्या भारतात. किती डॉक्टर तयार होतात दर वर्षाला? 96,000. आणि नीटला बसतात किती? 17.5 लाख आकडा आहे मागचा. 17.5 लाखातून 96,000 लोक फक्त MBBS होणार आहेत. आणि IITला जागा किती आहेत? JEE मेन्स ऍडव्हान्स करणारे लोक, IITला जागा आहेत फक्त 16,500 सीट्स आहेत, फक्त 16,500. आणि बसतात किती? 10 लाख मुलं बसतात. म्हणून लक्षात ठेवा की कॉम्पिटिशन प्रचंड मोठी आहे. कारण हा देश हा लहान नाही मित्रांनो, हा देश फार मोठा आहे. आपल्या देशामध्ये 6,37,000 गाव आहेत, 600 जिल्हे, 6,000 तालुके आणि 140 कोटी माणसं आहेत. मला खूप अभिमान वाटतो आपल्या देशाचा. मध्यंतरी 2019ला सर्वे केला, पशुगणना झाली सर. शेळ्या मोजल्या आपल्या भारतातल्या 2019ला. किती शेळ्या असतील भारतात? तर शेळ्या निघाल्या 14,88,80,000. न्यूझीलंडची लोकसंख्या किती आहे? 47 लाख. आणि आपल्याकडे नुसत्या शेळ्या किती आहे? 14,88,80,000. बोकड धरले की नाही माहित नाही अजून त्याच्यात. म्हणजे ही परिस्थिती बघा, आपल्याकडे कमतरता नाहीये. मी नेहमी म्हणत असतो, आपल्या देशाची स्ट्रेंथ आहे. दुनियामध्ये लवकरच आपला 1 नंबर येतोय. सध्या आपला 1 नंबर आलाय. कशात आलाय माहिती का तुम्हाला? आपल्या भारताचा 200 देशात 1 नंबर आलाय. कशामध्ये आलाय? आणि लोकसंख्येत येणार आहे अजून चीन आपल्या पुढे. पण लवकरच आपण चीनला मागे टाकणार आहे. आपण काही कमी आहे का? लवकरच आपण चीनला मागे टाकणार आहे. आणि आता सध्या आपला 1 नंबर आलेला आहे एका गोष्टीमध्ये. तुम्हाला माहित नसेल तर सांगून देतो. कशामध्ये भारताचा पहिला नंबर आला माहिती का जगात? स्क्रीन टाइम मध्ये. 8 तास निघाला सर आपल्या देशाचा स्क्रीन टाइम. किती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे 8 तास आपण मोबाईल बघतो आणि हे आपलं वर्ल्ड रेकॉर्ड झालंय. म्हणजे विशेष आहे. मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. तेव्हा बघा, आपला स्क्रीन टाइम असं तो वाढवत नाही. दुनिया काय करते, आपण काय करतोय. तुम्हाला सांगतो, आपण आता शिक्षकांनी सुद्धा हे ठरवलं पाहिजे की असे लेचे पेचे, लुंगे सुंगे, कचदिल बुजदिल विद्यार्थी आपल्याला घडवायचे नाहीत सर. बहादूर पिढी जर घडवायची असेल तर शिक्षण सुद्धा वाघिणीच्या दुधासारखंच द्यावं लागणार आहे. आणि घरचे लोक सुद्धा इतकं जपतात ते त्या पोरांना सर. फोन येतात शिक्षकांना, राजूने सफरचंद खाल्लं का? सफरचंद अगदी धुवून कापून डब्यात दिलेलं असतं तरी राजू सफरचंद खात नाही. अहो, आमचे झेडपीतले पोरं आहेत, नुसता भात दिला तर पितळी भरून दणकून आणतात. घरून फोन नाही येत, राजूने भात खाल्ला का, मटकी ओरपली का. आणि इथं राजूला शहरामध्ये सफरचंद कापून येतं तरी फोन करून सांगावं लागतं सरांना, मॅडमला, मॅडम त्याला सांगा बरं का तेवढं सफरचंद खायला. काय आता राजू जर सफरचंद स्वतःच्या मनाने खात नाही तर तो जीवनात स्वतःच्या मनाने काय करणार आहे सांगा. म्हणून असे आइंदी पोरं घडवणं हे सुद्धा आईबापाचं चूक आहे. म्हणून मला अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य खूप आवडतं की ते म्हणतात, म्हणजे हेडमास्टरांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यातली शेवटची ओळ खूप छान आहे. त्या आधीच्या ओळी खूप छान आहे. वसंत बापटांनी त्याचा खूप सुंदर अनुवाद केलेला आहे. प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक पालकाने वाचावं असं ते पत्र आहे. पण त्याची शेवटची ओळ आहे, ते म्हणतात की माझ्या मुलाला, गुरुजी माझ्या मुलाला प्रेमाने वागवा पण लाडावून ठेवू नका. पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे.
की प्रेमाने वागवणं वेगळं असतं आणि लाडावून ठेवणं वेगळं आहे. शिक्षकाने सुद्धा, पालकाने सुद्धा हे लक्षात घ्यावं लागणार. शब्दामध्ये मजा असते बरं का मराठीमध्ये. सर आपण शिकवतो आकाश आणि आभाळ एक आहे, SM सर मराठीचेच आहेत. आकाश आणि आभाळ एक आहे असं समानार्थी शब्द आपण सांगतो, पण मराठीतली जादू सांगतो तुम्हाला. आकाश कसं असतं, जे सकाळ मोकळं असतं निळशार ते आकाश, आणि जे काळ्या कुट्ट ढगांनी गच्च भरून येतं ना ते असतं आभाळ. आवड आणि पसंती एक नाही बरं का. आवड वेगळी आहे, पसंत वेगळी आहे. आवड काही मिनिटाला बदलते. आज मला मेथीची भाजी आवडत होती, उद्या मला शेपूची भाजी आवडेल. आवड वेगळी आहे. पण मी लहान असताना मला लतांचं गाणं पसंत होतं आणि आज मी 40 वर्षाचा झाल्यानंतरही मला लतांचं गाणं पसंत आहे. म्हणजे पसंत बदलत नाही. वेदना आणि यातना याच्यामध्ये फरक आहे बरं का. तुम्ही खेळता मैदानावरती पडताय, तुमच्या कोपऱ्याला खरचटतं, तुमच्या शरीराला होतात त्या वेदना असतात. पण एखादा माणूस सकाळी उठतो, आंघोळ करतो, मंदिरात जातो, देवाचं दर्शन घेतो, देवाच्या पायरीवर येऊन बसतो आणि त्याच वेळेला त्याचा मुलगा सकाळी 7 वाजता त्या मंदिरासमोरच्या रस्त्याने डुलत झुलत जाताना जेव्हा त्या बापाला दिसतो तेव्हा त्याच्या हृदयाला ज्या होतात त्या असतात यातना. वेदना आणि यातना याच्यामध्ये फरक आहे. म्हणून मित्रांनो, शिक्षण कशासाठी असलं पाहिजे तर मला वाटतंय शहाणपणासाठी शिक्षण आहे. कारण दुनियेत तुम्हाला सगळं मिळेल पण शहाणपण मिळणार नाही. तुम्ही म्हणाल, आता तुम्हाला गंमत सांगतो, हुशार सगळे हो, सगळे फसवतात एकमेकाला. कारण आता बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच सांगितलं, ते हयात असतानाच त्यांना कळलं की लोकांनी काय केलंय, शिक्षणाचा वापर फक्त दुसऱ्यांना फसवायला केलेला आहे. आणि म्हणून आज सुद्धा शिकलेली माणसं काय काम, आपल्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करतात, इतरांना मूर्खात काढण्यासाठी करतात. पण शहाणपण आणि हुशारी याच्यात सुद्धा फरक आहे बरं का. आता तुम्हाला सांगतो, जुना काळ होता, सकाळ दुपार शाळा भरायची. आता 5 मिनिटात मी थांबणार आहे, 5 मिनिटात मी थांबणार आहे. जुना काळ होता, सकाळ दुपार शाळा भरायची, पत्र्याची शाळा होती. पाटलांनी मगाशी सांगितलं, पाटील मी एक वाक्य वाचलं, पूर्वी घरं कच्ची होती, नाती पक्की होती. शाळा सुद्धा कच्च्या होत्या पण शिक्षण पक्क होतं. परिस्थिती तशीच आहे. आज शाळा खूप भारी झाल्या. तुम्हाला म्हणजे आता मी वाचलेलं सांगतो, बाबा आमटेंनी शाळा कशी बनवली. बाबा आमटेंनी शाळा बंगल्यासारखी बनवली. का बंगल्यासारखी बनवली, त्यांच्या शाळेमध्ये काय अंध मुलं आहेत. बाबा आमटेंनी स्वतः रिसर्च केलं की त्या मुलांना गुलाबाला स्पर्श करून पाहायचं होतं त्यांच्या शाळेतल्या अंध मुलांना. मग बाबा आमटेंनी काही कृषी तज्ञ बोलवले आणि त्या मुलांसाठी अशी शाळा बनवली. तर बिनकाट्याचा गुलाब तिथं शोधला, म्हणजे त्यांना हात लावून ते पाहता येईल गुलाब कसा असतो. आणि त्यांनी बंगल्यासारखी शाळा बनवली. बाबा आमटेंना लोक विचारायचे, भेटी दे, तिथं आनंदवनात गेलेले, की अशी बंगल्यासारखी शाळा का बनवली. तेव्हा बाबा आमटे म्हणायचे की घर आणि शाळा याच्यामध्ये मुलाला फरक वाटू नये म्हणून बंगल्यासारखी शाळा. आता शिक्षणाच्या क्षेत्रात खूप वेगवेगळे प्रयोग होतात, पण शिक्षण कशासाठी आहे, कलेक्टर होण्यासाठी, शिक्षण कशासाठी, डॉक्टर होण्यासाठी, शिक्षण कशासाठी, इन्स्पेक्टर होण्यासाठी. हे सगळं काही नाही मित्रांनो, हे होतच आहे, हे रोल आहे. आता मी एसटीत बसलो ना, माझा प्रवाशाचा रोल चालू होईल. आणि आता मी इथं बोलतो ना, माझा वक्त्याचा रोल चालू आहे. माझ्या घरी गेलो ना, माझा वडिलांचा रोल चालू होईल. माझी मुलगी म्हणेल पप्पा आले का. हे रोल आहे. शाळेत गेलो मी शिक्षक असतो, रोल प्ले करावे लागतात तो पोटासाठी. पण शिक्षण कशासाठी आहे, शिक्षण चांगला माणूस बनण्यासाठी. आणि तुम्हाला सांगू का, शिक्षणानेच माणसं बदललीत असे काही नाही. गाडगे बाबांचं सरांनी घोषणा दिली, गाडगे बाबांचं नाव आहे अमरावती विद्यापीठाला, संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती. गाडगे बाबा एकदाही शाळेत गेले नाही. बहिणाबाई चौधरींचं नाव आहे जळगावच्या युनिव्हर्सिटीला, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. बहिणाबाई एकदा शाळेत गेले नाही. आणि लता मंगेशकर बघा, भारतरत्न अवॉर्ड मिळालेल्या, त्या सुद्धा एकही दिवस शाळेत गेलेल्या नाही. शिकल्या कुठं, विठ्ठल नावाच्या नोकराकडून लिहायला वाचायला शिकलेल्या लता मंगेशकर. आणि जगातल्या 36 भाषांमध्ये लता मंगेशकरांनी गाणी म्हटलेली. तेव्हा शिक्षणानेच फार काही मिळतं असं काही नाही. आम्ही कॉलेजला असताना आमचे एक सर म्हणायचे, पोरांनो तुमचं काही खरं नाही. आता आपले सर जेव्हा असं म्हणतात ना, पोरांनो तुमचं काही खरं नाही, तेव्हा माणूस घाबरतो. आम्ही घाबरायचो.
आणि सरांच्या चेहऱ्याकडे भेदरून पाहायचो. परत आमचे सर म्हणायचे, पोरांनो तुमचं काही खरं नाही, हातात डिगऱ्या आणि डोक्यात घुगऱ्या. मित्रांनो, शिक्षणाची याच्याहून वेगळी परिस्थिती आजही नाही. हातात डिगऱ्या आणि डोक्यात घुगऱ्या आहेत आणि म्हणून शिकलेली माणसं आपल्याला अपयशी होताना दिसत आहेत. आपल्या सगळ्यांना मी सांगत होतो की हुशारी आणि शहाणपण याच्यामध्ये फरक आहे. आपल्या सगळ्यांना हुशार नाही व्हायचंय, शहाणे व्हायचंय. शहाणे होण्यासाठी शिक्षण आहे. ते कलेक्टर बिलेक्टर काय व्हायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा. पण शहाणपण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जुना काळ होता, सकाळ दुपार शाळा भरायची, शाळा पत्र्याची होती. दुपारी 2:30 वाजता शाळा भरली. गुरुजींना गरम व्हायला लागलं, उन्हाळे पत्रे तापले होते. गुरुजींनी अंगातला सदरा काढला आणि खुंटीला टांगला. कोपरीवर गुरुजी बसले. तुम्हाला कोपरी पण माहित नसल तर मग घरी गेल्यावर म्हाताऱ्याची काढून पहा, मार खायची वेळ आहे. हे गुरुजी कोपरीवर बसले आणि जरा त्यांना थोडस हवा घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना काही कम्फर्टेबल वाटेना. मग शेवटी काय केलं गुरुजींनी, ती कोपरी काढली आणि खुंटीला टांगली आणि उघडे होऊन गुरुजी मस्त बसले. उघडे बंब गुरुजी खुर्चीत. तेवढ्यात खिडकीतून थंडगार वाऱ्याची झुळूक आली. गुरुजींच्या अंगाला गारगार वारा लागला. गुरुजींना भारी वाटलं आणि तेवढ्यात वर्गाच्या दरवाजातून गुरुजींचं बाहेर लक्ष गेलं तर त्या भागाचे भाग अधिकारी साहेब शाळा तपासायला येताना दिसले. गुरुजींना वाटलं आता काय खरं नाही, कुठून उघडा झालो, नेमका साहेब आलाय, आता आपला संसार उघड्यावर पडतोय, आपली नोकरी जाते. गुरुजी चिंतेत उन्हाळ्यापेक्षा जास्त अंगाला घामाच्या धारा सुरू झाल्या आणि साहेब तर जवळ यायला लागले. पण गुरुजींनी आपली हुशारी पणाला लावली. साहेब असे जवळ आले. साहेबांनी वर्गाच्या उमऱ्यातून हात पाऊल टाकलं आणि साहेब वर्गात येत आहेत वर्गात प्रवेश करतायत. गुरुजी ताडकन खुर्चीवरून उठले, मुलांकडे अशी पाठ केली. म्हटले, मुलांनो याला पाठीचा कणा म्हणतात. साहेब म्हटले, काय गुरुजी, या वयात सुद्धा मुलांना प्रत्यक्ष पाठीचा कणा दाखवतात? असा कण्याचा शिक्षक उभ्या महाराष्ट्रात होणार नाही. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार द्यायचा तो याच गुरुजींना. ही हुशारीवर का ही गुरुजींकडे असते. मी एकदा बच्चनचा पिक्चर पाहत होतो. बच्चनच्या पिक्चर मध्ये विनोदी रोल करतोय. बच्चन येतो, बच्चनचा विनोदी रोल सुरू होतो. तिथे एक ॲक्वेरियम असतं, म्युझियम असतं. तिथे एक ॲक्वेरियम असतं. ॲक्वेरियम म्हणजे कृत्रिम ती काचेची पेटी असते ना माशांची. रंगीबेरंगी मासे इकडून तिकडून सुळकून धावत असतात आणि तिथे एक सेल्समन स्टूलवर बसलेला असतो आणि बच्चनचा रोल सुरू होतो. बच्चन त्या सेल्समनला म्हणतो, भाई अरे इस मछली में नर कौन से है और मादी कौन सी है, बता सकता है? तो सेल्समन पण हुशार असतो. तो म्हणतो, हा बच्चन जी बता सकता हूं, जरा गौर से सुनो. जो तैर रहा है वो नर है और जो तैर नहीं है वो मादी है. ही हुशारी आहे. हुशारी सगळ्यांकडे असते. एकदा एक मोठा माणूस आपल्या संगमनेरच्या एका हॉटेलमध्ये गेला. पुण्याला जाताना थांबलेला आणि चहा घ्यायला थांबले. गाडीतून उतरले, चहा घ्यायला गेले. ते बसले बाकड्यावर जाऊन. आता आपल्याला माहिती आहे हॉटेलमध्ये लात पोऱ्या कसा असतो. 4च्या 4 बोट ते काचेच्या ग्लासात बुडवले, दणकन ते ग्लास आणून त्या गिरायकाच्या टेबलवर ठेवले. त्या माणसामधला विनोदी माणूस जागा झाला. तो म्हटलं, काय बाबा तुम्ही संगमनेरची माणसं, थोडा सुद्धा सुसंस्कृतपणा नाही. 4च्या 4 बोट बुडवली ग्लासामध्ये, असं बोट बुडवलेलं पाणी प्यायचं का मी? तो वेटर त्या माणसाला म्हटलं, भाऊ हे तर काहीच नाही, जो आतून भरून देतोय ना तो तर टाकीतच उभा आहे. त्याच्यामुळं तो बिचारा हसायला लागला. म्हणजे परिस्थिती अशी आहे की हुशारी वेटरकडे असते, हुशारी शाळेतल्या गुरुजींकडे असते, हुशारी सेल्स म्हणजे स्टूलवर बसलेल्या सेल्समनकडे असते, हुशारी सगळ्यांकडे असते. माझं पुढचं वाक्य नीट ऐका. हुशारी सगळ्यांकडे असते पण शहाणपण सगळ्यांकडेच आहे असं खात्रीने सांगता येत नाही. म्हणून हुशार सगळे व्हाच, पण हुशारी सोबत आपण सगळेजण शहाणे सुद्धा व्हा. कारण हुशारीचा संबंध माणसाच्या
कीर्तनाशी असतो आणि शहाणपणाचा संबंध माणसाच्या वर्तनाशी असतो. आता मी हे गोड गोड बोललो ना पोपटासारखं, ही हुशारी. पण ह्या विचारपीठावरून खाली उतरल्यानंतर बोलण्यासारखं जर वागत असेल, दॅट्स कॉल्ड शहाणपण. म्हणून इंग्लिशमध्ये सुद्धा त्याच्यासाठी 2 शब्द आहेत, क्लेवर अँड वाईज. लक्षात ठेवा, आपल्याला हुशार नाही व्हायचं नुसतं, तर शहाणे व्हायचे. आपण खूप शहाणे व्हा, खूप बक्षिसं मिळवा, अगदी नोबेल प्राइज पर्यंत आपली मजल जाऊ द्या, तुमचे हात आभाळाला लागू द्या, पण पाय जमिनीवर ठेवा. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे मित्र तुषार गायकर सर, के.डी. देशमुख सर, अशोक गुंजाळ सर, ने सर, एस.एम. खेमनर सर, या सगळ्यांमुळं, औटी सर आहेत, सह्याद्री ज्युनियरला असणारे प्राध्यापक गणेश गुंजाळ सर आहेत, या सगळ्यांमुळं मी अधूनमधून सह्याद्रीच्या स्टेजवर येत असतो. मला वाटते त्याच्यामुळं आणि डॉक्टर साहेबांसोबत जैनमध्ये आम्ही काम करत होतो अनेक वर्ष. तोही स्नेह सह्याद्री परिवाराशी निश्चितपणाने आहे. आपण सगळ्यांनी एवढ्या धकाधकीच्या काळात हल्ली कोणीच कोणाचं ऐकत नाही, अशाही काळात तुम्ही मला ऐकून घेतलं आणि तुमच्या सरांनी मला संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. तुमचे पालक आहेत, त्यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू.